नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यातील 106 नगरपंचायती आणि भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेसाठीचं आज मतदान सुरू झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत आणि त्यानुसार 27% जागा वगळता उर्वरित 73% जागांवर आज मतदान पार पडतंय. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर चुरस असते आणि या मतदानातनं मतदार राजा आपला कौल मतदान यंत्रात बंद करणार आहे. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड या ठिकाणच्या निवडणुकीत जनतेचा कौल नेमका कोणाला मिळणार याबाबतची उत्सुकता आता ताणली गेलेली आहे. 73% जागांवर मतदान होणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका पार पडतायत. त्यामुळे मतदार राजाचा कौल नेमका कुणाला मिळणार याचीच उत्सुकता आहे. सगळ्याच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकांच्या माध्यमातून पणाला लागलेली आहे. काही भागात तिथल्या स्थानिक दिग्गज नेत्यांमुळे तिथली निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे. एकशे 6 नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याचं मतदान आज होत आहे. हे मतदान नेमकं कशा पद्धतीनं पार पडतंय हे देखील आपण पाहणार आहोत. भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेसाठीचं देखील मतदान होत आहे. या मतदानाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय हे मतदान पार पडतंय. त्यामुळे मतदार राजाचा कौल नेमका कोणाला मिळणार, या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षांचं प्राबल्य राहणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच संदर्भातली माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सध्या नागपूरहून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. दापोलीहून आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी सांगलीहून आपल्या सोबत आहेत. यवतमाळहून आपले प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला तुषार आपल्याकडे येतो. अतिशय महत्त्वाची ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांसाठी, खास करून नगरपंचायतींचा कौल नेमका कोणत्या पक्षाला मिळणार. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना अनेक ठिकाणी होणार आहे. काही ठिकाणी सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याची देखील परिस्थिती दिसतेय. तुषार, सविस्तर याबद्दल काय सांगाल? कारण की एक प्रकारे लिटमस टेस्ट असते. कारण की मागच्या 2 वर्षांमध्ये महाविकास आघाडीने काय काम केलं त्याचा एक प्रभाव या निवडणुकीवर आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून त्यांची भूमिका आणि त्यांचं काम कसं आहे हे देखील या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला या मध्ये जो निकाल येईल त्यातनं कळतं. महत्त्वाचा विषय आहे की या संपूर्ण निवडणुकीमध्ये भंडारा आणि गोंदियाची जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्याचं एक वेगळंपण आहे. त्याचं वेगळंपण असं आहे की महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत हे स्वतंत्रपणे निवडणुकीला पुढे जात आहे. मध्ये काँग्रेस वेगळी लढत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढत आहे, शिवसेना देखील तिथे वेगळी लढत आहे. त्यामुळे काँग्रेसकडनं वारंवार एकला चेहऱ्याचा जो नारा दिला जातो त्याचा तो एक प्रयोग तिथे म्हणावा लागेल. तो प्रयोग किती यशस्वी होतो हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्या जिल्ह्यामधून येतात. त्यामुळे त्यांनी तो तिथे एकला चेहऱ्याचा नारा वारंवार दिलेला होता आणि त्याचा प्रयोग आपला तिथे पाहायला मिळणार आहे. सोबतच या निवडणुकीचं महत्त्व यासाठी देखील असते की महाविकास आघाडी सरकारने मागच्या 2 वर्षात जे काही कामं केलं त्या माध्यमातून लोकांवर त्यांचा प्रभाव आहे की त्यांच्याबद्दल लोकांची नाराजी आहे हे निकालातून स्पष्ट होईल. कारण की हे जे मतदार असतात हे नगरपंचायतचे म्हणजे आपण त्याला सेमी अर्बन एरिया असं म्हणतो, त्या सेमी अर्बन एरियातनं येतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या समस्याच्या संदर्भात राज्य सरकारने किती त्यांच्या समस्या सोडवल्या किंवा स्थानिक स्तरावरचे जे काही प्रश्न आहेत ते किती निकाली काढले याचा अंदाज देखील आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून येतो. आणि महत्त्वाचा विषय हा आहे
की या निवडणुकीमधले जे उमेदवार असतात हे अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणजे विधानसभेचे जे आमदार आणि मतदार यांच्यामधला दुवा म्हणून या उमेदवारांकडे बघितलं जातं. आणि एक प्रकारे ही रंगीत तालीम असते, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यामध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर 2 वर्षानंतर 4 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असतात. त्याचा आता हा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा 3 महिने आधी झाला, त्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू आहे. तिसरा टप्पा ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यभरात राहील. चौथा टप्पा उर्वरित जिल्हा परिषदचे, असं हे 4 टप्पे असतात. आणि या 4 टप्प्याच्या माध्यमातून 2024चं भविष्य ठरणार आहे. म्हणजे 2024ची काय रणनीती असेल प्रत्येक राजकीय पक्षाची, किंवा 2024च्या रणनीतीमध्ये ह्या ज्या संपूर्ण निवडणुका आहेत ते जे विजयी उमेदवार हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकद लावत असते. आणखी एक महत्त्वाचा विषय की आपल्या विभाग वाईज जर आपण या निवडणुकांमध्ये बघायचं झालं तर विदर्भामध्ये जी लढत आहे ती थेट काँग्रेस आणि भाजपमध्ये पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीच लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळते. कोकणामध्ये तीच लढत भाजप आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळते. फक्त मराठवाडा एक असा भाग आहे की जिथे चारही पक्षांमध्ये आपसात निवडणुका पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकमेकाच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे त्या निवडणुकीचा प्रभाव उर्वरित राजकारणावर काय होतो हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. पण भाजप हे संपूर्ण राज्यभर स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी निश्चितच भाजपला या निवडणुकीचा फायदा होईल. आणि महत्त्वाचा विषय की जर का भंडारा गोंदियामध्ये जो काँग्रेसकडनं प्रयोग राबवला जातो तो जर का अयशस्वी राहिला तर निश्चितच पुढील राजकारणामध्ये त्याचे प्रभाव पडेल आणि भाजप देखील त्या संपूर्ण गोष्टीचा फायदा उचलून पुढची जी रणनीती आहे ती ठरवायला सुरुवात करेल. त्यामुळे ही निवडणूक निश्चित अत्यंत महत्त्वाची आहे. याचा प्रभाव येणाऱ्या नगरपरिषद किंवा महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यावर देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहे ते किती ठिकाणी जुळून घेऊ शकतात किंवा जुळवत नाही हे देखील महत्त्वाचं आहे. ते देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. प्रत्येक पक्षासाठी खरं तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. तुषार, मी येतो आपल्याकडे पुन्हा एकदा. आज राज्यात आपण जर बघितलं तर भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेसह 106 नगरपंचायतींसाठीचं मतदान होत आहे. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. 5:30 वाजेपर्यंत हे मतदान सुरू असेल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं बाद झालेल्या ओबीसी प्रवर्गाच्या सोडून उर्वरित जागांसाठीचं आज हे मतदान पार पडतंय. आणि सगळ्यांचं लक्ष हे खास करून भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कारण या निवडणुकीत महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून जो स्वबळाचा नारा दिला जातो हा कितपत यशस्वी होतो हे भंडारा गोंदिया निवडणुकीच्या निकालावरनं स्पष्ट होईल. तर दुसरीकडे भाजप देखील एकट्यानं निवडणुकीला सामोरं जाण्याची भाषा सातत्यानं करत होतं. त्यांच्यासाठी देखील भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक एक प्रकारे रंगीत तालीम असणार आहे. निवडणुकीत मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे आता. आणि हे मतदान नेमकं कसं पार पडेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण भंडारा गोंदियाचा आढावा घेतला. त्यानंतर आपण आता वाशिम जिल्ह्यातली नेमकी काय स्थिती आहे हे देखील जाणून घ्यायचंय. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा नगरपंचायतीच्या 13 प्रभागांसाठीचं आज मतदान पार पडतंय. सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. 5:30 वाजेपर्यंत हे मतदान पार पडेल. या निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसह भाजप, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढती होणार आहेत. मानोरा नगरपंचायतीत एकूण 17 प्रभाग आहेत. जिल्ह्यात एकूण 13 मतदान केंद्रांवर यावेळेला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात 9 नगरपंचायतींसह 142 जागांसाठीची सार्वत्रिक निवडणूक होतीये. जिल्ह्यात माओवाद प्रभावित भाग असल्या कारणामुळे सकाळी 7:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदान असेल. सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी, कुरखेडा, कोरची आणि धानोरा इथल्या 9 नगरपंचायतींसह 142 जागांसाठीची ही निवडणूक आहे. एकूण 51,355 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली नगरपंचायतीसाठी देखील आज मतदान होत आहे. दापोली नगरपंचायतीसाठी 15 केंद्र आहेत आणि 8,900 लोक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 13 प्रभागांसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे. या दोन्ही नेत्यांमुळे दापोलीच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आलेली आहे.
आणि याच संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधनं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेट जाणार आहोत यानंतर आपले दापोलीचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या सोबत आहेत। सोबतच आपले सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल आहेत, भास्कर मेहरे आपले यवतमाळचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। पण आपण जाऊया शिवाजी गोरे यांच्याकडे। शिवाजी, आपण पाहिलं असेल तर दापोलीची ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल असं सध्या तरी दिसतंय, कारण प्रतिष्ठेची ही निवडणूक केली गेलेली आहे। त्यातच शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि पालकमंत्री अनिल परब यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ज्या राजकीय कुरघोडींच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत ते पाहता ही निवडणूक प्रतिष्ठेची देखील झालेली आहे। शिवाजी, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच कारण जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यामध्ये ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही नेते प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात उतरले होते। दोन्ही नेत्याकडून आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते। निवडणूक प्रचारादरम्यान काही ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्या होत्या। त्यामुळे या ठिकाणचं जे वातावरण आहे अतिशय गढूळ झालं होतं। परंतु आज मात्र शांततेत मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून अनेक मतदान केंद्रावरती लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। या दोन्ही नेत्याच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक म्हणावी लागेल। शिवसेनेच्या अधिकृत पॅनलच्या विरोधामध्ये इथले जे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत योगेश कदम यांचं एक पॅनल शिवसेवा विकास आघाडी नावाचं एक पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं आहे आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी इथे लढत आपल्याला पाहायला मिळते। राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध बीजेपी अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुकीला सर्वच पक्ष सामोरे जात आहेत। परंतु इथे मात्र शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढत असल्यामुळे दोन्ही नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नेमके कोण बाजी मारते याकडे लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेमधले जे काही रामदास समर्थक जे कार्यकर्ते होते त्यांच्या पदं काढून टाकण्यात आली होती, त्यांचे पंख छाटण्यात आले होते आणि त्याच ठिकाणी ज्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थकांची वर्णी लावण्यात आली होती। त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। जे गद्दार लोक आहेत त्यांना कुठेतरी आम्हाला धडा शिकवायचे अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले जात होते। परंतु आता मतदार नेमका कोणाला कौल देतो, मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकतो हेच पाहणं गरजेचं आहे। दोन्ही नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, परंतु इथला जो शिवसेना शिवाजी गोरे यांच्याशी आपला संपर्क तुटलाय। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र दापोली मधल्या नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भातली ही जी आपण अपडेट आहे ती वेळोवेळेला घेणारच आहोत। आपण दापोलीतला आढावा घेतला, यानंतर आपण सांगलीमधली काय स्थिती आहे याचा आढावा घेऊया। सांगली जिल्ह्यातल्या 3 नगरपंचायत निवडणुकांसाठीचं आज मतदान पार पडतंय। मतदानाला सुरुवात झालेली आहे। खानापूर, कडेगाव आणि कवठे महांकाळ इथल्या नगरपंचायतीसाठीचं मतदान पार पडतंय। प्रत्येकी 13 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत, तर 40 मतदान केंद्रांवर 23,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आसिफ मुर्सल आपले सांगलीचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। आसिफ, अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागल्याची सध्याची स्थिती आहे। आसिफ, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात चर्चेला विषय आला तो कवठे महांकाळची नगरपंचायत निवडणूक। या ठिकाणी स्वर्गीय R.R. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी कडवी झुंज दिली आहे, कारण का यांच्या विरोधात भाजप जे काही इतर पक्ष आहेत ते सर्व एकत्र झाले आहेत आणि राष्ट्रवादी चिन्हावर लढते आणि त्याचबरोबर या रोहित पाटलांच्या विरोधात सगळे एकत्र आलेले आहेत। आणि या ठिकाणी फक्त स्वतः त्यांची आई आजारी असताना सुद्धा त्यांच्यावर ऑपरेशन झालेलं आहे पायाच्या गुडघ्यावर, तरी सुद्धा त्यांच्यावर कोण नव्हतं, पण ते स्वतः एकटे लढलेले आहेत। आणि त्यांच्याबरोबर जे काही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी फिरकलेले आहेत आणि स्थानिक जे काही तालुका अध्यक्षातील इतर नेते असतील ते फिरकले आहेत। त्यामुळे ही कवठे महांकाळची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे, कारण का R.R. पाटील आणि R.R. पाटीलचे चिरंजीव हे एकाकी झुंज देत आहेत। आणि दुसरीकडे म्हटलं तर कडेगावचा विचार केला तर इकडे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम हे गेल्या निवडणुकीला ठाण मानून बसले आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजप आहे। आणि या ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप हे वेगवेगळे चिन्हावर निवडून लढत आहेत। तर खानापूरमध्ये अनिल बाबर आणि काँग्रेस एकत्र मिळून लढत आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादी आणि इतर जे काही स्थानिक आघाडी आहे जनता आघाडीचे मिळून निवडणूक लढत आहे। अजिंक्य, एकूणच बघितलं तर या तिन्ही नगरपंचायतीमध्ये प्रतिष्ठेचे बघितलं तर कवठे महांकाळची निवडणूक अशी म्हणता येईल। अजिंक्य, कवठे महांकाळच्या या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।
रोहित पाटील यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे। या ठिकाणी रोहित पाटील विरुद्ध इतर सगळे पक्ष असा थेट सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत। आपण सांगलीतला आढावा घेतला, यानंतर आपण यवतमाळमधली स्थिती जाणून घेऊया। यवतमाळमध्ये 6 नगरपंचायतींसाठीचं मतदान पार पडतंय। राळेगाव, बाभुळगाव, कळंब, महागाव, मारेगाव आणि झरी या 84 जागांसाठी मतदान होत आहे। 435 उमेदवारांचं भविष्य मतदान पेटीत बंद होत आहे। दरम्यान या ठिकाणी 18 जागांसाठी ओबीसी यांच्यासाठी या जागा राखीव होत्या। या जागांसाठी आता 18 जानेवारीला मतदान होणार असल्याचं समजतंय। यवतमाळमधल्या 6 नगरपंचायतींसाठीचं हे मतदान आता पार पडतंय। भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। भास्कर, 6 नगरपंचायतींसाठीचं हे मतदान सुरू झालेलं आहे। अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। भास्कर, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6 नगरपंचायत आहेत ज्यांचा आज मतदान या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सकाळी 7:30 वाजतापासून। आणि महत्त्वाचं म्हणजे राळेगाव मतदारसंघ आहे। या मतदारसंघात 3 ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत। त्यात मग बाभुळगाव आहे, कळंब आहे आणि राळेगाव आहे। या ठिकाणी माजी मंत्री वसंत फुरके आणि विद्यमान आमदार अशोक उईके जे आहे यांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे। एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र अशा प्रकारचे कुठेही आघाडी झाली नाही। त्यामुळे भाजपा, काँग्रेस असो, शिवसेना असो, हे सगळे पक्ष जे आहेत स्वतंत्रपणे या ठिकाणी निवडणूक लढताना दिसत आहे। आणि त्यामुळे जे वरिष्ठ पातळीवर जी त्यांची महाविकास आघाडी आहे ती या ठिकाणी कुठेही दिसत नाही आहे। कार्यकर्त्यांमध्ये ओढताळ होताना या ठिकाणी दिसत आहे। एकंदरीतच यवतमाळच्या 6 नगरपंचायतीमध्ये जवळपास 84 जागेसाठी 435 उमेदवार या ठिकाणी मतदारसंघात आहे। आणि चुरशीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर गेल्या वेळेस सुद्धा या ठिकाणी प्रचंड प्रमाणात चुरस झाली होती आणि यावेळेस सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती आहे। वसंत फुरके असो किंवा अशोक उईके असो, हे दोन्ही नेते या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मेहनत घेताना दिसत आहे। मात्र अशी स्थिती असली तरीही मतदारांचा जो कौल आहे नेमका कुठे राहणार आहे, कोणाच्या बाजूने झुकणार आहे, हे आज सांगणं कठीण आहे। अजिंक्य, भास्कर, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते। आसिफ, आपले देखील आभार, आपण माहिती दिली आपल्या भागातली त्याबद्दल। शिवाजी गोरे आपले दापोलीचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत होते। शिवाजी, धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल। तुषार, आपले देखील आभार, आपण नागपूरमधल्या आणि आजूबाजूच्या एकंदरीतच भागातल्या मतदानाची माहिती दिली त्याबद्दल। आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा इतर बुलेटिन्समध्ये देखील घ्यायचा आहे। फक्त याच भागात नाही तर इतरही काही भागांमध्ये सध्या नगरपंचायत निवडणुका आणि त्याचं मतदान पार पडतंय। जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठीचं देखील मतदान आज होत आहे। 17 जागांपैकी 13 जागांसाठीचं हे मतदान होत आहे। 4 जागांची निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे रद्द करण्यात आलेली आहे, तर 13 जागांसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कडाक्याच्या थंडीत सुद्धा राजकीय वातावरण तापलेलं आहे। दरम्यान बोदवड इथं मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि इथल्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीचे आज मतदान पार पडणार आहे। एकूण 17 जागाचा हा मतदान होणार आहे। त्यापैकी 4 जागा हे ओबीसी आरक्षणामुळे रद्द करण्यात आलेले आहे। या आज 13 प्रभागासाठी हा मतदान पार पडणार आहे। एकूण 53 उमेदवार रिंगणात आहे। या मतदानासाठी सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत अशी वेळ देण्यात आलेली आहे। यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। या बोदवड नगरपंचायतीसाठी एकूण 15,463 मतदार आपला मतदानाचा हक्क वाजवणार आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, बोदवड। जसजशी गोवा विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागलेली आहे तसतसं राज्यातल्या राजकारणानं वेग घेतलाय। सत्तेसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। मतदाराला आकर्षित करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं दिसतंय। भाजप आणि काँग्रेससह तृणमूल काँग्रेस या पक्षाचे राष्ट्रीय नेते सुद्धा गोवावारी करताना दिसतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा गोव्यामध्ये सभा घेत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ देऊन गोव्याची उंची जागतिक पातळीवर आणखी उंचावणार असल्याचं आश्वासन प्रमोद सावंत
यांनी दिलेला आहे। प्रमोद सावंत यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी आपल्यासोबत आहेत। प्रमोदजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो तेव्हा मी पाहिलं की खूप बॅनरबाजी गोव्यामध्ये झालेली आहे। निवडणुकीचा जो रंग आहे तो चढलेला दिसतोय। मोदीजी आता नुकतेच येऊन गेले, त्यांनी तुमची खूप तारीफ केली, तुमच्या कामाची तारीफ केली। एक प्रकारे त्यांना असं सांगायचं आहे किंवा त्यांनी संकेत दिलेत की ह्या निवडणुकीचे चेहरा तुम्हीच असणार आहात गोव्याच्या। थँक्यू सर्वात अगोदर, कारण माननीय मोदीजी आम्ही 60th इयर लिबरेशनच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सरकारने निमंत्रण दिलं, त्यावेळेस माननीय मोदीजी त्या कार्यक्रमामध्ये आले होते। खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम म्हणा, मिरामार बीचवरती आणि आझाद मैदान या सगळ्यावरती एक खूप चांगला आणि सुंदर असा कार्यक्रम पार पडला। आणि माननीय मोदीजीने त्यामुळे डेव्हलपमेंट मॉडेलच्या वरती संकेत दिले, इथल्या गव्हर्नन्सवरती त्यांचं बोलणं झालं आणि खरोखरच सरकारची स्तुती, त्याने 3 वर्षाच्या कामाची स्तुती पण त्यांनी भरपूर केली। तुमच्या कामाची पोचपावती होती ती? डेफिनेटली, कारण गेली 3 वर्ष सातत्याने 24/7 ज्या पद्धतीनं मी आणि माझ्याबरोबर माझी पूर्ण टीम जे काम करत आहे त्या कामाचीच पोचपावती होती, जेणेकरून म्हणजे केंद्रातल्या आणि राज्यातल्या 100% स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचवणं ह्याचं काम गेलं सरकार 3 वर्ष सातत्याने माझ्या नेतृत्वाखाली म्हणजे सेवा या भावनेतनं आम्ही करत आहोत, त्याचीच पोचपावती होती। मग या सगळ्या कामांच्या जोरावर तुम्हाला विश्वास आहे यावेळी तुमचं पूर्ण बहुमत येईल? नक्कीच, की ज्या पद्धतीने आमचं सरकार म्हणजे या कोविडच्या काळामध्ये पण म्हणजे माननीय मोदीजीने जी आत्मनिर्भर भारत ही योजना सुरुवात केली, आम्ही ती स्वयंपूर्ण गोवा या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। म्हणजे सरकार तुमच्या दारी म्हणा, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण महिला असे विविध कार्यक्रम, नॅशनल युथ पार्लमेंट, नॅशनल वुमन पार्लमेंट, नॅशनल पंचायत पार्लमेंट, म्हणजे गेल्या 1-3-4 महिन्यामध्ये एवढ्या खूप मोठ्या पद्धतीने रीच लोकांपर्यंत पोहोचवला आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो। म्हणजे शेवटी आमचं सरकार अंत्योदय तत्वावरती चालवणं हे सक्सेसफुल झालं आणि खरोखरच त्याची पोचपावती परत आमच्या सरकारला मिळणार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण बहुमताने 2022 मध्ये निवडून येईल याची मला खात्री आहे। पण एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मनोहरजी पर्रिकर यावेळी नाही आहेत, तर त्यांची कमी कुठे तुम्हाला जाणवते या निवडणुकीत? डेफिनेटली मनोहरजी पर्रिकर हे आमचे टॉल लीडर होते, त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातल्या प्रत्येक निवडणुका व्हायच्या। पण 2019च्या नंतर म्हणजे राज्यातली सेवा करायची संधी मला केंद्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्व दिली, तेव्हापासून मी राज्याचं नेतृत्व करतोय। पण डेफिनेटली त्यांच्या आशीर्वादानं वेगवेगळी कामं ही पुढे जात गेलेली आहे। पण त्यांच्यानंतर आतापर्यंत जवळपास 4 निवडणुका, जे लोकसभेच्या असेल, विधानसभेच्या पोटनिवडणुका असेल, जिल्हा पंचायती असेल, म्युन्सिपाल्टी असेल, या 4 निवडणुकीमध्ये पण घवघवीत यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये पण त्याच पद्धतीचं चांगलं यश या ठिकाणी मिळेल याची मला खात्री आहे। एक साधारण एक मुद्दा या निवडणुकीत जास्तपणे गाजतोय, तो म्हणजे आम आदमी पक्षाने एक असं सांगितलेलं की जर त्यांची सत्ता आली, गोवेकरांनी त्यांना जर निवडून दिलं तर प्रत्येक महिलेला महिना 5,000 रुपये दिले जाईल। किती तुम्हाला हे डॅमेज करणार वाटतंय? मला वाटतं गोवेकरांनी म्हणजे गोव्यातील महिलांना पण माहिती आहे आणि गोव्यातील लोकांना पण माहिती आहे, ज्यांचं तिथं आता दिल्लीमध्ये राज्य आहे तिथं काही ते देऊ शकत नाही आहेत, तिथं त्याने दिलेले नाही आहेत। आमचं गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार गोव्यामध्ये आहे आणि प्रत्येक महिलेला म्हणजे जी गृह आधाराच्या माध्यमातून अप्लाय करते तिला 1,500 रुपये द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं गेली सातत्याने 10 वर्ष कंप्लीट केलेलं आहे आणि पुढे पण आम्ही तेच चालू ठेवणार। वाटल्यास जर इन फ्युचर म्हणजे ते वाढवू पण शकू। हे 100% वॅक्सिनेटेड झालेलं राज्य आहे, त्यामुळे इट इज अन सेफ आणि गोव्यातील सगळेच टुरिझम स्टेक होल्डर्स आपले कोविडचे प्रोटोकॉल फॉलो करतात आणि आमच्या गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स आणि ज्या मिनिस्ट्री, गोवा टुरिझम डेव्हलपमेंट मिनिस्ट्री हे सगळं पर्सनली मॉनिटर करतात आणि आम्ही त्यामुळे वी आर टेकिंग the safety precautions of the COVID norms and also the safety of the people by our police department. We have recently started with the Pink Police Force for the women's and tourist safety. नक्कीच। न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गेली 2 वर्ष या ना त्या निमित्तानं नागपुरात हिवाळी अधिवेशन झालेलं नाही। गेल्या वर्षी कोविडचं कारण होतं, तर यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीचं
भाजप आणि मित्रपक्षानं सरकारला घेरण्याची तयारी या अधिवेशनामध्ये केलेली आहे। यासाठी दुपारी भाजपची बैठक पार पडणार आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडेल। या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भाजपचे नेते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, भाजपची अतिशय महत्त्वाची ही बैठक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होती आणि या अनुषंगानं या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची रणनीती भाजपचे नेते निश्चितपणे आखतील। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अर्थात अजिंक्य, आपल्याला उद्यापासून जे राज्याचं हिवाळी अधिवेशन होत आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी भाजपाची रणनीती आखणारी या ठिकाणी आज बैठक होणार आहे। नेमकं सत्ताधाऱ्यांना कोणत्या प्रश्नावर घेरावं या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। या बैठकीला भाजपाचे सर्व प्रमुख नेते, आमदार उपस्थित राहणार आहेत। उद्यापासून जे अजिंक्य हिवाळी अधिवेशन होणार आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारला अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती आपल्याला सरकारला घेरण्यात येणार आहे। त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो अर्थातच एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू आहे, ते अजूनही आंदोलन संपलेलं नाही आहे। एसटीचा मुद्दा असेल, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, ओबीसी आरक्षणाशिवाय आपल्याला राज्यातल्या नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, यामध्ये आता निवडणुका होताना पाहायला मिळतोय। तिसरा जो मुद्दा असणार आहे तो अर्थात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा आहे। आताच आपण पाहिलं असेल, गृहनिर्माण विभागाच्या म्हाडाची जी परीक्षा आता होत होती, त्यासाठी पूर्वीच या ठिकाणी पेपर फुटला आणि मध्यरात्री या ठिकाणी मंत्र्यांना ट्विट करून सांगावं लागलं की आपल्याला या ठिकाणी परीक्षा रद्द करावी लागते। हा फक्त विषय गृहनिर्माण विभागाचा नव्हता, आरोग्य विभागाचा देखील या ठिकाणी पेपर फुटला होता। एमपीएससी परीक्षेच्या तर या ठिकाणी तारखाच यांना मंत्र्यांना सांगता येत नव्हतं। त्यामुळे आपण पाहिलं असेल की जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत ते आपल्या शिक्षणाच्या जोरावर अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात, मात्र त्यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न आपल्याला या राज्य सरकारच्या वतीने पूर्ण होताना पाहायला मिळत नाही। या सरकारला जी परीक्षा घ्यावी लागते त्या परीक्षेपूर्वी सरकारला परीक्षा द्यावी लागते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना पाहायला मिळते। यासह विविध मुद्दे असणार आहेत। मात्र या अधिवेशनामध्ये लक्ष लागलेलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतात का, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर उपस्थित राहिले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये विरोधकांना नेमकं कसं उत्तर देतात, की विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरती आपल्याला घेरतात की नाही, हे महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक आहेत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला विविध मुंबईतले आमदार आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळणार आहेत आणि मुंबईतला जो राडा आहे तो थेट पोलीस स्थानकापर्यंत पोहोचल्याचं देखील आपण पाहिलं। महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांची थेट पोलीस स्थानकात तक्रार केली। मात्र एक सरकारच्या बाजूने सुदैवाची बाब म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये ज्या 12 आमदारांचं निलंबन झालं त्यामध्ये आक्रमक असणारे मुंबईतून आमदार आहेत, आशिष शेलार आहेत, योगेश सागर आहेत, अतुल भातखळकर आहेत। त्यांचं निलंबन झाल्यामुळे ते आपल्याला मुंबईच्या प्रश्नाविषयी आपल्याला सभागृहामध्ये बाजू मांडताना पाहायला मिळणार नाही। मात्र विविध प्रश्नांसंदर्भात आपल्याला या ठिकाणी विरोधक सरकारला धारेवर धरताना पाहायला मिळणार आहेत। मात्र सरकारमधला समन्वय यासाठी कितपत काम करतं ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि शेवटचा प्रश्न म्हणजे की या अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्ष निवडला जातोय का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की मागील अधिवेशनात देखील सरकारच्या असमन्वयामुळे या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष पद रिक्त होतं, मात्र हे रिक्त असणं हे कितपत संयुक्तिक आहे आणि या अधिवेशनामध्ये ते निवडलं जाते की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। बिलकुल, महाविकास आघाडी सरकार समोर अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावी लागणार आहेत, विरोधकांच्या थेट टीकेला तोंड द्यावं लागणार आहे। तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत। आपण अधिवेशनासंदर्भातली बातमी बघितली, पण राज्यातली सध्याची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून राज्यात गुलाबी थंडी पडलेली आहे। त्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर येत्या काही दिवसांमध्ये आणखी वाढणार असल्याचं समजतंय। 21 फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या तापमानामध्ये आधीच घट झालेली आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमधलं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत खाली आलेलं आहे। नाशिकमध्ये पारा 12 अंशांपर्यंत घसरलाय। निफाडमध्ये या हंगामातल्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये तापमान खूप घसरल्याचं दिसतंय आणि नाशिकमधल्या गोदावरी नदीकाठची ही दृश्य आपण सध्या खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। अक्षरशः धुक्याची चादर पसरलेली आहे। गोदावरी
काठचं हे विलोभनीय असं दृश्य. चांदोरी आणि सायखेडा गावांच्या मधून वाहणाऱ्या गोदावरी नदीतलं हे दृश्य आहे. नदीकाठी असलेलं गाव, पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरं, धुक्याची चादर, एखाद्या चित्राप्रमाणे हे सगळं सध्या पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. यंदाच्या हंगामातल्या निचांकी तापमानाची नोंद नाशिकमधल्या बहुतांश भागांमध्ये होताना दिसतेय. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसात देखील तापमान किमान 6 ते 7 अंशांपर्यंत खाली घसरलंय. एकीकडे नाशिकमधली तापमानाची स्थिती आपण पाहिली, जळगावमध्ये सुद्धा तापमान सतत घसरताना दिसतंय. संपूर्ण जिल्हा सध्या गारठून गेलेला आहे. वातावरणातला गारवा वाढलाय. दिवसा देखील जळगावकरांनी उबदार कपडे आणि कानटोप्या घातल्याचं दृश्य ठिकठिकाणी दिसतंय. सोमवारी तापमानाचा पारा 8 अंशांपर्यंत खाली आलेला होता. सकाळपासूनच गारठा वाढलेला होता आणि थंडीत हुडहुडी देखील जाणवत होती. थंडीसह बोचऱ्या वाऱ्यांनी जळगावकरांना अक्षरशः हैराण केलं. आकाश जरी निरभ्र असलं तरी काही प्रमाणात जे ऊन पडत होतं त्या उन्हात सुद्धा गारठा कायम असल्याचं जाणवत होतं. जम्मू काश्मीरसह उत्तर भारतातल्या पहाडी भागांमध्ये सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विदर्भामध्ये सध्या कडाक्याची थंडी जाणवतीये. लाटेचा सर्वाधिक प्रभाव नागपुरात दिसतोय. गेल्या 24 तासात नागपूरच्या किमान तापमानात तब्बल 6 डिग्रींची घसरण झालेली आहे. पारा आता 13.5 अंशांवरनं थेट 7.5 अंशांपर्यंत खाली आलाय. मी नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा येथे आहे. खरं तर आज हिंगण्यामध्ये नगरपंचायतच्या निवडणूक आहे, त्यामुळे राजकीय वातावरण अत्यंत गरम पाहायला मिळतात. मतलब असं असलं तरीही जे बाहेरच्या वातावरणात इतकं थंड आहे की तापमान हे 8 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं. त्यामुळे नागरिकांना अशा शेकोटीचा सहारा घ्यावा लागत आहे. आपण बघू शकतो की जर का तुम्ही हिंगण्यामध्ये जिकडे पण तुमची नजर गेली तर बहुतांश ठिकाणी तुम्हाला अशा शेकोट्या पाहायला मिळतात. आणि एकूणच विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमान हे 8 ते 9 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे. त्यामुळे जरी नगरपंचायत जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय वातावरण विदर्भातलं गरम असलं तरीही बाहेर मात्र कडाक्याची थंडी आपल्याला पाहायला मिळतात. काही नागरिक आहे, आपण त्यांना विचारूया. निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये गरमागरम वातावरण असतं, पण सध्या जे थंडी आहे कशा प्रकारे तुम्ही बचाव करताय? अचानक थंडी वाढली. हो, थंडी खूप आहे. त्याच्यामुळे कसं शेकोट्या आणि स्वेटर, दुपट्टे, गमछे घेऊन आपलं स्वतःचं संरक्षण करणं सुरू आहे आणि व्यवस्थित निवडणूक पार पडलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. अच्छा, स्वेटरनं वगैरे थंडी निघते का तुमची? स्वेटर, स्कार्फ? नाही, थंडी नसतं निघत. आम्ही शेकोट्या लावूनच रात्रभर बसून आहोत आणि चालू आहे आमचं. काका, किती वेळ झाले शेकोटी घेऊन तुम्ही? हे 6 वाजतापासून आहे शेकोटी. थंडी खूप जास्त आहे का आज? आज थंडी जास्त आहे. 2-3 दिवस झाले तर थंडी जास्त आहे. कशा प्रकारे संरक्षण करता तुम्ही थंडीपासून? तुम्ही तर एकदम स्कार्फ घातलं, मास्क, जॅकेट एकदम. कितीही झालं तरी मागील 3 दिवसापासून या सर्व ग्रामीण भागात इतका थंड गारवा सुरू आहे. सकाळी आणि संध्याकाळी व्यक्ती साध्या कपड्यावर घराच्या बाहेर निघू शकत नाही आणि त्यामुळे कुठेतरी शेकोटीचा आधार हा घ्यावाच लागतो. अच्छा, आणि चहाच्या टपरीवर किंवा दुकानात खूप गर्दी पाहायला मिळते आपल्याला. हां, सकाळी तसंच बाहेर निघालं की निव्वळ उनी कपडे किंवा हँडग्लोव्ज आणि स्कार्फ बांधून थंडी जात नाही. तर त्यासाठी एक सकाळी चाय की चुस्की म्हणून चहाच्या टपऱ्यावर सुद्धा गर्दी खूप पाहायला मिळते. आणि अशा परिस्थितीत निवडणुका आहेत तर त्यामुळे आता सध्या नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्या तर सकाळी 7-7:30 पासून गर्दी पाहायला मिळत होती, पण आज असं नाही आहे. शेकोटीला सकाळच्या सत्रामध्ये आपल्या शरीरातली जी काही थंडी आहे ती घालवण्याचा प्रयत्न करतात आणि मग हळूहळू ते मतदानाला जाणार आहे. तर एकंदरीत विदर्भ असो किंवा नागपूर असो, सर्वत्र कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे आणि जागोजागी अशा शेकोट्या आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत,
नागपूर. विदर्भातल्या बहुतांश भागांमध्ये पारा घसरल्याचं आपण पाहतो आहोत. उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच काहीशी स्थिती आहे. नाशिकमधल्या बहुतांश भागांमध्ये तापमानाची नीचांकी नोंद झालेली आहे. नाशिकमधल्या याच तापमान घसरल्याच्या सगळ्या या बाबतीतला आढावा आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी घेतलाय. माहिती देत आहेत ते पाहूया. स्क्रीनवर दिसत असलेली ही दृश्य श्रीनगरच्या दल लेकमधील आहे की काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल. मात्र ही दृश्य आहे नाशिकच्या सायखेडा आणि चांदोरी परिसरातली. नाशिकचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो निसर्गाचं विलोभनीय आणि नयनरम्य असं दृश्य दाखवणारा परिसर आहे. निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला हा संपूर्ण परिसर जो आहे तो मनमोहक करत असतो आणि पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. नाशिकच्या सायखेडा चांदोरी परिसरामध्ये आता आपण आहोत आणि या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यातलं आणि राज्यातलं सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद या परिसरामध्ये दरवर्षी होत असते. यावर्षी देखील 8.5 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद या भागात झाली आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर गुलाबी थंडीनं बहरून निघालेला आहे. या परिसरामध्ये असणारी पाण्याखालची मंदिरं ही पर्यटकांचं विशेष असं आकर्षण असते. 8 महादेवांची मंदिरं, इंद्राचं मंदिर या परिसरामध्ये आहे आणि हे सर्व मंदिरं जी आहे ती पाण्याखाली आहे. खरं तर नाशिक जिल्हा हा धार्मिक पर्यटनाचं केंद्रबिंदू आहे. धार्मिक पर्यटनासाठी देश विदेशातले लोक नाशिकमध्ये येत असतात आणि नाशिकमधलं हेच धार्मिक पर्यटनामधलं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे नाशिकच्या सायखेडा आणि चांदोरी परिसरातलं ठिकाण, ज्या ठिकाणी अशा प्रकारची ही मंदिरं पाण्याखाली गेलेली असते. मात्र यंदाच्या वर्षी थंडी जी आहे ती देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात पडली आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर थंडीमुळे अधिक खुलून निघालेला आहे. नदीवरती अशा प्रकारे धुकं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे श्रीनगरच्या दल लेकमध्ये बर्फाची चादर त्या श्रीनगरच्या दल लेकवर असते तशाच प्रकारची चादर जी आहे ती धुक्यानं या संपूर्ण नदीकाठावरती पसरलेला आहे. गोदा तीराचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो थंडीमुळे अधिक बहरू लागलेला आहे आणि पर्यटकांना देखील आपल्याकडे आकर्षित करू लागलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.